माझ्यावर अॅट्रॉसिटीची केस होती, माझ्यावर खंडणीची केस होती, खोटी केस, आणि त्यासाठी ह्या साहित्याची गरजच नाही. परंतु हे सगळं साहित्य घेऊन गेले कशासाठी? तर त्याच्यामध्ये भाजप विरोधातल्या लोकांचे काही पुरावे असतील तर ते पुरावे दडपण्यासाठी, ते पुरावे नष्ट करण्यासाठी हे साहित्य पोलिसांनी नेलेलं आहे. न्यायालयाने सुद्धा म्हटलेलं आहे की हे साहित्य तुम्ही आणलं कशाला, हे साहित्य आणायची गरज नाही, हे साहित्य म्हणजे तुम्ही वृत्तपत्र स्वातंत्र्यावर गदा आणताय असं न्यायालयाने म्हटलेलं आहे. तरीही पोलिसांनी ते साहित्य नेलेलं आहे. अजून मला ते साहित्य दिलंही नाही. आणि ते कशासाठी नेलं असणार आहे? तर त्यात काही भाजपच्या विरोधातले काही पुरावे असतील तर ते शोधून ते नष्ट करणे, मंत्र्यांच्या विरोधातले काही पुरावे असतील, काही आक्षेपार्ह फोटो असतील तर ते शोधायचे आणि नष्ट करायचे, असा त्यांचा तो हेतू आहे. पुरावे त्या प्रफुल्ल लोढांकडून घ्यायचे आणि ते नष्ट करायचे, किंवा प्रफुल्ल लोढांकडून हस्तगत करून प्रफुल्ल लोढा हे पुरावे पुढे आणू शकणार नाहीत, अशा पद्धतीचा हा डावपेच, वाईट षडयंत्र हे पोलिसांमार्फत गृह खात्याने आखलेलं स्पष्टपणे दिसतं. हे माझं स्पष्ट निरीक्षण आहे. माझ्या अनुभवातून हे मी तुम्हाला सांगू शकतो. देवेंद्र फडणवीस यांनी कशी राज्यभरातल्या गावोगावच्या राजकीय उकेड्यावरचे लोक उचलून भाजपमध्ये आणलेले आहेत, तर असं विधान त्या लोकसत्ताच्या अग्रलेखात करण्यात आलेलं आहे. नमस्कार, लयबारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज मी चर्चा करणार आहे हनी ट्रॅप हे जे नवीन प्रकरण जे आता उजेडात आलेलं आहे त्या संदर्भात मी चर्चा करणार आहे. गेल्या काही दिवसांपासून या हनी ट्रॅप विषया संदर्भात बरीच चर्चा सुरू होती. याच्यामध्ये काही मंत्री आणि 70 पेक्षा जास्त लोक आहेत, त्याच्यामध्ये मंत्री आणि अधिकारी आहेत, अशी चर्चा सुरू होती. आणि त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात उत्तरही दिलं होतं की म्हणजे काही हानीही नाही आणि ट्रॅपही नाही, अशा पद्धतीचं उत्तर दिलेलं होतं. परंतु आज नवीनच प्रकरण उजेडात आलेलं आहे, आणि हे प्रकरण उजेडात आणलेलं आहे एकनाथराव खडसे आणि संजय राऊत यांनी एक व्हिडिओ क्लिप जारी केलेली आहे. ती व्हिडिओ क्लिप काय आहे? प्रफुल्ल लोढा नावाच्या व्यक्तीने आपलं म्हणणं मांडणारा एक व्हिडिओ रिलीज केलेला आहे. आणि खरं तर हे प्रफुल्ल लोढा जी व्यक्ती आहे ती अटकेत आहे. पोलिसांनी त्यांना अटक केलेली आहे. त्यांच्यावर पोक्सो सारखा गंभीर गुन्हा दाखल केलेला आहे, हनी ट्रॅपचाही गुन्हा दाखल केलेला आहे. तर ही जी प्रफुल्ल लोढा नावाची जी व्यक्ती आहे ती कोणी साधी सुधी व्यक्ती नाही. ती व्यक्ती आहे जे कॅबिनेट मंत्री आहेत गिरीश महाजन, आणि हे गिरीश महाजन हे देवेंद्र फडणवीस यांचे लाडके मंत्री आहेत, त्यांचे जे अत्यंत निकटवर्ती आहेत. देवेंद्र फडणवीस यांचे हनुमान असं त्यांना म्हटलं जातं. त्या गिरीश महाजन यांच्या जवळचे हे प्रफुल्ल लोढा ही व्यक्ती आहेत. परंतु प्रफुल्ल लोढा आणि गिरीश महाजन या दोघांमध्ये बिनसलं, बरंच फाटलं. त्याच्यामुळे प्रफुल्ल लोढा यांना अटक केलेली आहे. आणि ते कशामुळे फाटलं तर त्याला बरीच कारणं असतील. आता हळूहळू कारणं काही उजेडात यायला लागलेले आहेत. त्यांनी जो व्हिडिओ एक जारी केलेला आहे त्या व्हिडिओमध्ये असं म्हटलेलं आहे प्रफुल्ल लोढा यांनी, म्हणजे तो व्हिडिओ असं दिसतंय की तो अटक व्हायच्या अगोदरचा व्हिडिओ आहे, आणि ह्या व्हिडिओमुळेच त्यांना कदाचित अटक झालेली असू शकते. तर त्या व्हिडिओमध्ये ते असं म्हणतायत की मला गिरीश महाजन यांच्याकडून धमक्या दिल्या जात आहेत, आणि गिरीश महाजन यांचे माझ्याकडे काही पुरावे असे आहेत की मी एक बटन दाबलं तर सगळं काही उजेडात येईल. म्हणजे थोडक्यात काय की गिरीश महाजन यांच्या संदर्भातली अत्यंत स्फोटक अशी माहिती या प्रफुल्ल लोढांकडे आहे, अशा पद्धतीचं लोढा त्या व्हिडिओमध्ये बोलत आहेत. बरं, आता हे प्रफुल्ल लोढा कोण आहेत? तर ते भाजपचे कार्यकर्ते, भाजपचे पदाधिकारी होते. गिरीश महाजन ज्यावेळी सरपंच होते तेव्हापासून गिरीश महाजन आता 3 वेळा मंत्री झालेले आहेत देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळामध्ये. आतापर्यंत ते त्यांच्या सोबत होते. मध्यंतरी त्यांचं फाटलं होतं, ते बाहेर पडले होते, परत गिरीश महाजनांसोबत परत आले होते, आणि त्यांचा जाहीर सत्कार देवेंद्र फडणवीस यांनी केलेला होता. म्हणजे हे जे प्रफुल्ल लोढा जे आहेत हे भाजपचे पदाधिकारी होते. आणि हे प्रफुल्ल लोढा प्रत्यक्षात कोण आहेत? तर ते राजकीय दलाली करतात, गिरीश महाजनांना हव्या असलेल्या गोष्टी पुरवतात. तर गिरीश महाजनांचे हे पुरवठादार होते, अशा पद्धतीचं सध्या दिसत आहे. आणि मग त्यांनी गिरीश महाजनांची प्रकरणं, काही अवघड जागेवरची प्रकरणं बाहेर काढण्याचं त्यांनी जाहीर केलं होतं, आणि ते जाहीर झाल्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केलेली आहे, त्यांच्यावर गुन्हे दाखल केलेले आहेत. आता याच्यामध्ये गंमत अशी आहे की गिरीश महाजन यांची प्रकरणं बाहेर काढणार म्हटल्यानंतर त्यांना अटक झालेली आहे. तर खरं तर गिरीश महाजन यांची प्रकरणं बाहेर काढणार म्हटल्यानंतर चौकशी व्हायला पाहिजे होती, आणि गिरीश महाजनांची कुठली प्रकरणं, कुठले व्हिडिओ
प्रफुल्ल लोढांकडे आहे ही पोलिसांनी माहिती घ्यायला पाहिजे होती, परंतु तसं केलेलं नाही. तर त्यांना अटक केली. तर ही अटक कशासाठी केलेली आहे यातून स्पष्ट दिसतंय. म्हणजे हा माझा स्वतःचा अनुभव आहे, कारण मी नुकताच तुरुंगातून जाऊन आलेलो आहे. मला 4 खोट्या केसमध्ये अटक केलेलं होतं. काहीही संबंध नव्हता. अर्थात प्रफुल्ल लोढा आणि माझ्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. प्रफुल्ल लोढा हा एक राजकीय दलाल आहे. माझा तसा काही संबंध नव्हता. मी पत्रकार होतो आणि मी असंच एका मंत्र्याचं प्रकरण असलंच बाहेर काढलं होतं, म्हणून मला अटक केली होती. आणि मी सगळ्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो की मला अटक केल्यानंतर माझे सगळे मोबाईल पोलिसांनी जप्त केले. माझ्या ऑफिसमधले 23 प्रकारचं साहित्य, म्हणजे सगळे संगणक असतील, सगळे कार्ड असतील, म्हणजे मेमरी कार्ड असतील, त्याच्यानंतर पेन ड्राईव्ह असतील, अशा प्रकारचं सगळंच्या सगळं साहित्य पोलिसांनी घेऊन गेलेले आहेत. कशामुळे गेलेत हे सांगायची गरज नाही, कारण माझ्यावर अॅट्रॉसिटीची केस होती, माझ्यावर खंडणीची केस होती, खोटी केस, आणि त्यासाठी ह्या साहित्याची गरजच नाही. परंतु हे सगळं साहित्य घेऊन गेले कशासाठी, तर त्याच्यामध्ये भाजप विरोधातल्या लोकांचे काही पुरावे असतील तर ते पुरावे दडपण्यासाठी, ते पुरावे नष्ट करण्यासाठी हे साहित्य पोलिसांनी नेलेलं आहे. न्यायालयाने सुद्धा म्हटलेलं आहे की हे साहित्य तुम्ही आणलं कशाला, हे साहित्य आणायची गरज नाही, हे साहित्य म्हणजे तुम्ही वृत्तपत्र स्वातंत्र्यावर गदा आणताय असं न्यायालयाने म्हटलेलं आहे. तरीही पोलिसांनी ते साहित्य नेलेलं आहे. अजून मला ते साहित्य दिलंही नाही. आणि ते कशासाठी नेलं असणार आहे, तर त्यात काही भाजपच्या विरोधातले काही पुरावे असतील तर ते शोधून ते नष्ट करणे, मंत्र्यांच्या विरोधातले काही पुरावे असतील, काही आक्षेपार्ह फोटो असतील तर ते शोधायचे आणि नष्ट करायचे, असा त्यांचा तो हेतू आहे. तर ह्या माझ्या अनुभवावरून मी तुम्हाला खात्रीने आणि ठामपणे म्हणू शकतो की प्रफुल्ल लोढा यांना अटक जी केली ती याच कारणासाठी केलेली आहे की पोलीस त्यांना अरेस्ट करून त्यांच्याकडे असणारे गिरीश महाजन असतील किंवा अन्य कोणी मंत्री असतील, हे जे काय आणखी काही अधिकारी असतील, तर ह्यांचे पुरावे त्या प्रफुल्ल लोढांकडून घ्यायचे आणि ते नष्ट करायचे, किंवा प्रफुल्ल लोढांकडून हस्तगत करून प्रफुल्ल लोढा हे पुरावे पुढे आणू शकणार नाहीत. अशा पद्धतीचा हा डावपेच, वाईट षडयंत्र हे पोलिसांमार्फत गृह खात्याने आखलेलं स्पष्टपणे दिसतं. हे माझं स्पष्ट निरीक्षण आहे. माझ्या अनुभवातून हे मी तुम्हाला सांगू शकतो. खरं तर संजय राऊत यांनी असं म्हटलेलं आहे, त्यांनी बॉम्बच फोडलाय. त्यांनी म्हटलंय की असे 4 मंत्री जे उत्तर महाराष्ट्रातील आहेत, त्याच्यामध्ये 2 भाजपचे आहेत आणि 2 अन्य मित्र पक्षाचे आहेत, हे असे 4 मंत्री या प्रकरणांमध्ये अडकलेले आहेत आणि त्यांचे पुरावे म्हणजे व्हिडिओमध्ये चित्रित झालेले आहेत. अशा पद्धतीचं विधान हे संजय राऊत यांनी केलेलं आहे. त्यांनी तसं ट्विट केलेलं आहे. आता याच्यामुळे काय झालंय की देवेंद्र फडणवीस यांचा पक्ष किंवा यांचं सरकार किती धुतलेल्या तांदळासारखं आहे, स्वच्छ कारभार या सरकारचा आहे हे आता स्पष्ट दिसतंय. आणि ते जे काही घसा फोडून सांगतायत, विरोधी पक्षांवर ते टीका करतात आणि विरोधी पक्ष वाईट कसा आहे हे दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. आणि स्वतःच्या पक्षातली ही जी काही घाण आहे ती लपवता त्यांच्या नाकी नऊ आलेला आहे. मला ज्यावेळी अरेस्ट केली होती, ते अरेस्ट करण्यामागचा हेतू हाच होता की स्वतःच्या पक्षातली घाण ते लपवण्याचा प्रयत्न करत होते. आणि परंतु असे घाण त्यांनी बरीच जमा करून ठेवलेली आहे. लोकसत्तामधला आजचा अग्रलेख त्यांनी जरूर वाचावा, सगळ्या लोकांनी, महाराष्ट्रातील सगळ्या जनतेने वाचावा. तर देवेंद्र फडणवीस यांनी कशी राज्यभरातल्या गावोगावच्या राजकीय उकेड्यावरचे लोक उचलून भाजपमध्ये आणलेले आहेत, तर असं विधान त्या लोकसत्ताच्या अग्रलेखात करण्यात आलेलं आहे. तर ही असली घाण भाजपमध्ये जमा करून ठेवलेली असल्यामुळे ही घाण देवेंद्र फडणवीसांनी कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी ती उघड्यावरच येणार. त्याचा वास, त्याची दुर्गंधी ही लोकांना येणारच आणि लोक त्याच्यावर बोलणारच. मी आता हा व्हिडिओ समाप्त करताना एक प्रेक्षकांना सांगू इच्छितो की संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे की उद्याचा अग्रलेख, सामनाचा उद्याचा अग्रलेख वाचा. तर नक्कीच हा अग्रलेख वाचला पाहिजे. त्याच्यात आणखी या प्रकरणातली काहीतरी स्फोटक माहिती येण्याची शक्यता आहे. धन्यवाद.